फसलेला आहे. षटकार नंतर कॅच होईल का? नो डाऊट झाली आहे कॅच आणि गोलंदाजांनी सांगितलंय अब मेरी बारी. पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतर त्याची विकेट प्राप्त केली आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगलं चित्र, एक तुम्हारी तो एक हमारी. विकेटचं पतन झालंय. गोलंदाजाने देखील विकेट हायट्रिक घेतली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. शिवाजी दादा जाधव हात्रेवाडी. मला तर असं वाटतं सकाळच्या सत्रापासून जेवढं खेळाडूंचं नाव आलं नसेल तेवढं शिवाजी दादा जाधव यांचं आलेलं आहे. परंतु कॅश प्राइज देखील कोण पटकवत नाही. विशेष म्हणजे खेळाडूंसाठी प्रोत्साहन केलं जाते परंतु कॅश प्राइज देखील कोणाकडे जात नाहीये. न्यू बॅटर अजित फलंदाजीसाठी सज्ज होतात. षटकातला पुढचा चेंडू यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू स्लिम डॉप मध्ये ढकलला गेलाय. सिंगल मात्र इथे मिळेल. कोणत्याही खेळाडूने चौकार हायट्रिक किंवा षटकार हायट्रिक ठोकली तर शिवाजी दादा जाधव यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. आदरणीय महेश भडमकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पाहायला मिळते 7 या अंकावरती. गोलंदाज सज्ज झालाय. षटकातला पुढचा चेंडू यावेळेला गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, सॉफ्ट हँडने चेंडूला खेळून काढलं गेलंय. टप्प्यानंतर चेंडूची गती कमी पाहायला मिळाली आणि स्विंग देखील पाहायला मिळाला आणि तिथून मात्र ही सिंगल चोरली गेली आहे. खूप चांगला चेंडू हाताळला गेला. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते 8 या अंकावरती. अगदी टप्पा पडण्याचं पाहू शकाल. बाहेरच्या सत्रामध्ये चेंडू निघत होता. फुलटा चेंडू इथे मात्र उडवलाय. एलिव्हेशन झालेलं नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि तिथून मात्र काय तर डबल प्रयत्नामध्ये झेल त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना पाहायला मिळते 10 धावा धावफलकावरती. 5 चेंडूचा खेळ, अंतिम चेंडू शिल्लक आहे. षटकातला पुढचा चेंडू या वेळेला मात्र पाहिलं तर चांगला चेंडू आहे. एष्टांच्या वरून एष्टी रक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 10 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. अजित शिंदे आहेत मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या साथीनं आपण पाहतोय फलंदाज प्रथमेश आहेत. मात्र दोन्ही फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. चौकार षटकार हॅट्रिक ठोकली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज शिवाजी दादा जाधव हात्रेवाडी यांच्याकडून दिले जातील. दुसऱ्या षटकासाठी मात्र इथून गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. कुमार येतोय गोलंदाजीसाठी. एकंदरीत धावसंख्येचा फलक आहे 10 वरती. 4 ओव्हरची मॅच. एक बाजूने आपण पाहिलं तर विकेट आले परंतु धावसंख्या अगदी बरोबर आहे. ही धावसंख्या गाठायची होती पहिल्या षटकामध्ये. क्रिकेटच्या खेळामध्ये रणनीती खूप महत्वाची आहे. षटक क्रमांक 2 बिपाठ. अधिक वेळ घेऊ नका टीम वेंगळे, कारण आज फायनल डे आहे. 1-1 सेकंद या ठिकाणी बहुमूल्य आहे. प्रथमेश स्ट्रायकर एंड वरती आहे. जो सलामीला फलंदाजीला आला होता त्याला मात्र अधिक संधी मिळाली नाहीये. फक्त 1 चेंडूचा त्याने सामना केलाय. सिंगल प्राप्त केली आहे. कुमारचा पहिला बॉल ओव्हर द विकेटने प्रथमेशसाठी. पहिला चेंडू स्विंग अँड मिस. कट्टर चेंडूचा वापर केला गेला. अतिशय सुंदर चेंडू. असं म्हणतात ना की वेगापेक्षा व्हेरिएशन खूप महत्वाचं आहे. मात्र तुम्ही स्विंग चेंडू टाकले तर मात्र फलंदाज अडचणीमध्ये सापडत असतात. पहिला चेंडू मात्र इथून डॉट आलाय. एकंदरीत धावसंख्या आपण धावफलकावरती पाहू शकाल. धावफलकावरती 10 धावा आहेत. पुढचा बॉल कुमारचा. तर आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करतोय. नक्कीच आदरणीय संजयजी सकपाळ जे KSK चे एक उत्कृष्ट समालोचक आहेत आणि नक्कीच दुसऱ्या इनिंग मध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. वेलकम, सुस्वागतम आपलं.
सिंगल मिळते. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. 1च्या साहाय्याने पुढे सरकताना 11 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकर एंड वरती आता मात्र अजित शिंदे आहेत. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये कुमार करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा चेंडू यावेळी मात्र स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या बाहेर ठेवला गेला. डॉट चेंडूची सांगते होते. अगदी चांगली गोलंदाजी विकेट टू विकेट गोलंदाजी केली गेली आहे. आतापर्यंत कोणताही फुलटा चेंडू ओरपीच चेंडू अथवा हाफ ट्रॅकर चेंडू पाहायला मिळाला नाहीये. खूप चांगली रणनीती आखली गेली. कुमारने चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे. धावसंख्येचा फलक 11 वरती असताना त्यावेळेला वेगवान चेंडू लेग स्टंपला मिस करत असताना वाईटचा इशारा होतोय. धावसंख्या एक्स्ट्राच्या साहाय्याने 12 अंकावरती. टॉस गमावल्यानंतर फलंदाजी करताना आपण पाहतोय केळकर सोळशी संघाला. मात्र 4 षटकांची मॅच आहे. 40+ जाण्याचा जरूर प्रयत्न करेल. टप्प्याचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये गोलंदाज चेंडू खाली. विकेटचं पतन होईल. फलंदाज अजित इथे मात्र बाद होत आहेत. दुसरा धक्का बसतोय टीम केळकर सोळशी संघाला. नक्कीच बॅकफूट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. मयूर चार चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. 2 चेंडू शिल्लक आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. या ठिकाणी KSKचा एक गोड आवाज संजयजी सकपाळ साहेब देखील आमच्या समोर जॉईंट झाले आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कुमारने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 4 चेंडूवरती फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट मात्र प्राप्त केलाय अजितच्या रूपामध्ये. लेफ्ट हँड बॅट्समन मयूर स्ट्रायकर एंड वरती आहे. सरळ बॅटने खेळला गेलाय. विसेप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पहिली धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि पूर्ण देखील होईल. परंतु तिथून काय तर ओव्हर थ्रोची धाव नाही मिळणार. तिसरी धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल. 3 धावा इथे मात्र मिळत आहेत. 3 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. एकंदरीत स्कोर कार्ड वरती 15 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला होता अर्थातच आणि तो निर्णय त्यांच्या आतापर्यंत बाजूने झुकताना पाहायला मिळाला. वेगळ्या टीमच्या कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारून दिलेला नाहीये. एकमेव षटकार आला होता फलंदाज सुमितच्या बॅटमधून. त्यानंतर धावसंख्येला स्थगिती प्राप्त झाली आहे. टप्प्याचा चेंडू शॉर्ट पूल केलाय. दमदार फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी केला गेलाय. आणखीन एक धक्का बसतोय केळकर सोळशी संघाला. तर या ठिकाणी स्वागत आणि आपण सन्मान करणार आहोत. आदरणीय संजयजी सकपाळ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सचिन सकपाळ यांच्या शुभास्ते हा मात्र शाही सन्मान केला जाईल. त्याचा स्वीकार त्यांनी करायचा आहे. संजय दादा सकपाळ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करतील सचिन सकपाळ. न्यू बॅटर प्रथमेश अटारे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आतापर्यंत विकेट्स गमावलेत ते मात्र 3. धावसंख्या 15 वरती असताना या षटकामध्ये पाहिलं तर फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या गेल्या त्या मात्र 5. प्रशांत गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तिसरा षटक घेऊन. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल मयूर. टप्प्याचा चेंडू होता. अगदी दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. पंचाचा वाईटचा इशारा होतोय. धावसंख्या 16 वरती एक्स्ट्राच्या सहाय्यानं दुपारच्या सत्रामध्ये क गटातील हा पहिल्या फेरीतील अंतिम सामना पाहतोय. इथे जो विजय होईल तो मात्र निश्चितपणाने
टीम मजरेवाडी संघाच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी पात्र ठरेल. टप्प्याचा चेंडूला हुक केलाय परंतु चेंडू जातोय डिक्लेअर झोन क्षेत्राकडे. तिथे मात्र मिळेल फक्त सिंगल. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 17 वरती. एकंदरीत धावसंख्येत आपण धावफलक पाहू शकाल. 17 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक सुरू आहे. प्रथमेश फलंदाजीसाठी आलाय आणि प्रशांत इथून मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. मयूर आणि प्रथमेश ही जोडी आपल्या संघाला किती धावांपर्यंत नेऊन ठेवते आणि मोठं टार्गेट ठेवणं खूप गरजेचं आहे. षटकातला पुढचा चेंडू इथून मात्र मार्गस्थ केला जाईल. टप्प्याचा चेंडू हुक केला. यावेळेला दमदार फटका आहे. आता मात्र चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. हा स्ट्रोक दमदार होता आणि चेंडू 6 धावांसाठी षटकार येतोय. या षटकाराने मात्र धावसंख्या भरारी घेताना जाऊन पोहोचली तब्बल 23 धावा. टप्प्याचा चेंडू 10 ट्रॅकर चेंडू. चेंडूला पूल केलाय 6 धावांसाठी. 23 धावा धावफलकावरती. षटकातला पुढचा चेंडू प्रशांतचा आणखीन एक टप्प्याचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा लाफ केलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. मात्र धावसंख्या मात्र 6 ने भरार घेते. 29 धावा. तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला तर शिवाजी दादा जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. नक्कीच तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला तर 500 रुपये मात्र नक्कीच दिले जातील या फलंदाजाला. शिवाजी दादा जाधव हात्रेवाडी. षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला चेंडूला सोडून दिला गेला त्यामुळे हायट्रिकला संधी अजून देखील आहे. एक्स्ट्रा रन मिळेल. धावसंख्या मात्र 1 ने पुढे 30. या षटकामध्ये धावांची लयलूट झाली आहे. 15 धावा येत आहेत आतापर्यंत 3 चेंडूवरती. षटकार येतील का? 500 रुपयाचा कॅश प्राइज पटकावलं जाईल का? तर नाही. संधी होती कारण चेंडू हा ट्रॅकर होता आणि तिथून मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून जातोय. नक्कीच आयोजन कमिटी देखील या फटक्याला हास्य उमटताना त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळत आहे. कारण कॅश प्राइज कुणी लावलंय तर शिवाजी दादा जाधव यांनी. 31 धावा धावफलकावरती. षटकातला पुढचा चेंडू. लोअर फुलटा चेंडू ऑन साइडला मात्र वळवलाय. लॉंगॉनचा खेळाडू अगदी वेगाने चेंडूवरती स्वार झाला. पहिली धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होती. 2 धावा इथे मात्र मिळतील. या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. एकंदरीत स्कोर बोर्ड वरती 33 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. पुलर लेनचा चेंडू हाताळला गेला होता. सिलिमिट ऑन मध्ये क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये चेंडूला स्टॉप करता सिंगल मिळेल. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पाहायला मिळते. एकंदरीत 3 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा धावफलकावरती. चौथं षटक लगेचच मार्गस्थ करा. या ठिकाणी स्वागत आणि सन्मान आपण करतोय. राजेशजी सकपाळ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. विक्रमजी तोरणे यांच्या शुभ हस्ते राजेशजी सकपाळ यांचं या ठिकाणी स्वागत सन्मान होईल. त्याचा स्वीकार आपण करायचा आहे. राजेश सकपाळ यांचा या ठिकाणी स्वागत सन्मान केला जातो. विक्रम तोरणे यांच्या शुभ हस्ते माईची श्वाल श्रीफळ देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जातं. इथे येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा एक जबरदस्त शाही सन्मान केला जातो.
चौथ्या षटकाला इथून मात्र सुरुवात होईल आणि चौथ्या षटकाकरिता गोलंदाजीसाठी आता मात्र गोलंदाज आणला जातोय. काही क्षणामध्ये मात्र ड्रॉ केला जाईल. गणेश गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. एकंदरीत धावसंख्येचा फलक 3 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा धावफलकावरती आहेत आणि येणाऱ्या 6 चेंडूवरती टार्गेट सेट होईल. अर्थात मात्र इथून टार्गेट तुमच्या समोर ठेवला जाईल. चला स्पीडअप करा, घाई करा, अधिक वेळ घेऊ नका टीम वेंगळे, कारण फायनल डे आहे. अगदी चांगल्या पद्धतीने फायनल मॅच झाली पाहिजे या अनुषंगाने सहकार्य करा. या वेळेला मात्र पाहिलं तर निश्चितपणाने पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. फलंदाज मयूर इथे बाद होतोय. धावसंख्या त्या ठिकाणी स्थिरावली आहे 34. 34 धावा धावफलकावरती विकेटचं पतन झालं. 34 धावा आहेत, परंतु येणारे चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 5 आणि येणारे 5 चेंडूसाठी मात्र कोणत्या फलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल. या क्षणाला धाबांची आवश्यकता आहे, कारण स्लॉग ओव्हर आहे, अंतिम षटक आहे या इनिंग्स मधलं. प्रयत्न असतील टीम केळगर सोळशी संघाचे 5 चेंडूवरती 10 ते 12 धावा जमा करण्यासाठी. अनिल फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. चला घाई करा जरा. एकंदरीत धावसंख्या आपण धावफलकावरती पाहू शकाल 34. 34 धावा. या स्पर्धेकरिता आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला ज्यांच्या माध्यमातून लाभलंय विजयजी चौगुळे साहेब, माजी विरोधी पक्षनेते नवी मुंबई महानगरपालिका. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय माननीय अमितजी चौगुले साहेब, माजी नगरसेवक. मॅच कडे वळतोय. ट्रॅकर चेंडूचा मात्र मारा केला होता. टॉप एज चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 35 धावा धावफलकावरती. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जे आम्हाला स्पॉन्सरशिप केलंय आदरणीय रविकांतजी पाटील साहेब, त्याच्या माध्यमातून रोख रक्कम आपल्याला 10,000 रुपये व आकर्षक लाभला. या सर्व देणगीदारांना आम्ही या ठिकाणी धन्यवाद देतोय. आणि 22 यार्डच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवला जातं, त्यांना देखील मी संपूर्ण टीमला धन्यवाद देईन. डॉट चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या 35 वरती असताना स्लॉग ओव्हर मध्ये खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. पहिल्या 3 चेंडूवरती फक्त सिंगल आणि विकेट देखील आली आहे. यावेळेला ऑन साइडला मात्र ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल मात्र इथे मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. एकंदरीत स्कोर बोर्डवरती 36. 36 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे गणेशची आतापर्यंत. कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारण्याची त्यांनी संधी दिली नाही आहे. स्लॉग ओव्हरमध्ये त्याला संधी दिली आहे, मात्र एक जबरदस्त कामगिरी तो पार पाडतोय स्लॉग ओव्हरमध्ये. यावेळेला चेंडूला सोडून दिलं गेलंय आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा. 37 धावा धावफलकावरती. यावेळेला बिग हिट केला, अतिरिक्त उंची गाठली आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि त्या ठिकाणी झेल सुटला गेलाय आणि त्यानंतर 2 धावा इथे मात्र पूर्ण होतील. 39 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडू या इनिंग्स मधला शिल्लक आहे. अंतिम चेंडूवरती मात्र काय रणनीती असेल आणि किती धावा मात्र इथे जमा केल्या जाईल शेवटच्या चेंडूवरती. यावेळेला मात्र टॉपेज आहे. एसटी रक्षक चेंडू खाली. विकेटचं पतन. धावाची समाप्ती. 39 धावा धावफलकावरती. 40 धावांचा वन असेल. 24 चेंडू 40 धावा आणि यानंतर मायक्रोफोनवरती होईल बदल. अर्थातच संजयजी सकपाळ यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. केएसकेचा एक गोड आवाज, एक उत्कृष्ट समालोचक आणि सिनियर समालोचक आपल्या समोर जॉईन होतील. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय चेतनजी चोरटे साहेब, त्यानंतर समीर मोरे आणि त्यानंतर सागर कदम हे या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर आदरणीय शेखर दादा जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास विनंती असेल
आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हा. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हॅलो, या ठिकाणी सत्कार समारंभ होतोय. दोन चेतन चोरट साहेब यांचा सत्कार प्रवीण वालुगडे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. तर समीर मोरे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी अजिंक्य वालुगडे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सागर कदम साहेब यांचा सन्मान अनिश वालुगडे, त्याचबरोबर शेखर दादा जाधव यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. अनिश वालुगडे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर भारतीय इतिहासाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मराठी अस्मितेसाठी आपलं उभं आयुष्य खर्च करणारे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे या त्रिमूर्तीस अभिवादन करून मी या ठिकाणी संजय सकपाळ आपलं आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपण चालू असलेला सामना केळघर सोळशी वर्सेस JUCC या दोन संघादरम्यानचा चालू असलेला सामना आपण पाहणार आहोत. दुसरं पर्व या दुसरं इनिंग या ठिकाणी सुरुवात होते. त्या अगोदर आपण या ठिकाणी आखाती देशांपर्यंत ही स्पर्धा पाहिली जावी, प्रत्येक क्रीडाप्रेमींपर्यंत याचं प्रक्षेपण लाईव्ह पाहता यावं यासाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं, सौजन्य दिलं, ते सन्माननीय श्री संजय तोरणे दादा, त्याचबरोबर श्री बबनदादा तोरणे यांनी YouTube साठी सौजन्य केलं. त्यांचं मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत अभिनंदन करतो. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि उभारता सितारा यांच्यासाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य दिलं, उत्कृष्ट चषक ज्यांनी सौजन्य केलं, ते सन्माननीय श्री किशोरदादा मस्कर यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. त्याचबरोबर मालिकावीर साठी बॅट, चषक आणि रोख रक्कम 501 रुपये ज्यांच्याकडून सौजन्य केलं गेलं, ते मोरिया स्पोर्टचे सर्व सन्माननीय श्री सोपानदादा मोरे यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर चेंडू सौजन्य या स्पर्धेसाठी कालच्या दिवसात लागणारे आणि आजच्या दिवसासाठी लागणारे चेंडू ज्यांच्याकडून सौजन्य केलं गेलं, ते सन्माननीय श्री केतनदादा वालुगडे, त्याचबरोबर आशिषदादा भोईर यांच्याकडून मोलाचं सहकार्य मिळालं, त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. तर या ठिकाणी शिवाजीदादा जाधव यांच्याकडून पुन्हा एकदा आतिषबाजी होते, बक्षिसांची खैरात होते. प्रत्येक खेळाडूसाठी संधी आहे. 3 षटकार, 3 चौकार, 3 विकेट्स साठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पहिला चेंडू डावखुरा फलंदाज सागर सामना करतोय. प्रथमेश याचा पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर टाकलेला चेंडू, गती जबरदस्त होती, टप्पा अचूक होता, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला आणि निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पहिला डॉट चेंडू होतोय. 24 चेंडू 40 धावांचं उद्दिष्ट होतं, 1 चेंडू कमी होतोय. वेंगळे संघाच्या खात्यातून फुल टॉस चेंडू लॉंग ऑन मध्ये फील्ड होते, तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी सागर याच्या खात्यामध्ये, वेंगळे संघाच्या खात्यामध्ये. कुमार माथेरानचा वंडरबॉय म्हणून ज्याची ओळख आहे या ठिकाणी रायगड मध्ये आपलं नावारूपाला आणणारा हा खेळाडू बंड्या बॉईज संघाचा आधारस्तंभ मानला जातो. तो हा खेळाडू मैदानाच्या
स्ट्राईकवर पहिल्या चेंडूचा सामना करताना कव्हर आणि पॉइंटच्या डोक्यावरून 1 बाउन्स 2 बाउन्स सीमापार हा क्लास आहे या फलंदाजाचा. कलाई मनगटाचा वापर केला आणि सरळ भिरकावून दिला. कुमारसाठी पुन्हा एकदा संधी आहे. 3 चौकार 3 षटकारांसाठी 501 रुपयाचं पारितोषिक येते शिवाजीदादा जाधव यांच्याकडून. कमवण्याची संधी आहे प्रत्येक फलंदाजाला, प्रत्येक गोलंदाजाला त्या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा असं सांगण्यात येते शिवाजीदादा जाधव यांच्याकडून. तर तिसरा चेंडू प्रथमेश सज्ज होतोय. छोटस रनअप आहे. चांगला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, झेल होतोय का आणि टिपला गेला. कुमार सेटे बॅक टू दी पेव्हिलियन. एक चौकार ठोकून दुसरा षटकार ठोकण्याचा प्रयत्न होता. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात होता आणि या क्षेत्ररक्षकाच्या हातात झेल देऊन माघारी परततोय. निराश आहे कुमार सेटे, कारण मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं तर माथेरानमध्ये चांगली फलंदाजी भरली होती. तो फलंदाज आज आपल्या गावासाठी खेळताना थोडासा निराश होतोय, माघारी परततोय. वैयक्तिक 4 धावांवर माघारी परततोय. थोडंसं दडपण असेल ते वेंगळे संघावर, कारण एक मजबूत कंदा फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलाय. मोठी जबाबदारी असेल. त्याचबरोबर संदेशदादा म्हात्रे सर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं मंडळाच्या वतीनं आणि KSKच्या वतीनं सहर्ष स्वागत. तर विनोद कुमार याची जागा घेण्यासाठी येतोय. तर या ठिकाणी पारितोषिक अजूनही चालू आहे. 3 चौकार 3 षटकार 3 विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा प्रथमेश सज्ज होतोय विनोदसाठी. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि बाईच्या रूपात डिक्लरच्या रूपात एक धाव मिळते. बॅटची आतली कड घेतली आणि डिक्लर झोन मध्ये एक धाव जोडली जाते. विनोद याच्या खात्यामध्ये, संघाच्या खात्यामध्ये अजूनही मोठी धावसंख्या गाठायची आहे. मोठा पल्ला अजून आहे. 40 धावांपर्यंत पोहोचायचा आहे. प्रथमेश सुरेख चेंडू आणि पुन्हा एकदा डिक्लर मध्ये जातोय. 2 चेंडू 2 सिंगल. जबरदस्त षटक म्हणावं लागेल प्रथमेशाचं. तर या ठिकाणी पुढच्या शनिवार रविवारची स्पर्धा छत्रपती, फक्त रविवारसाठी जी स्पर्धा आहे छत्रपती 11 वारसोळीदेव यांच्याकडून आयोजन आहे आणि या स्पर्धेचे लॉट्स या ठिकाणी पाडले जात आहेत. तर स्टेजच्या डाव्या बाजूला उपस्थित कर्णधार असतील, त्या गावचा कोणी सदस्य असेल तर कृपया स्टेजच्या डाव्या बाजूला यायचं आहे. पुढच्या रविवारी होणारी स्पर्धा छत्रपती 11 वारसोळीदेव यांच्याकडून आयोजन केलेलं आहे. या स्पर्धेचे लॉट्स या ठिकाणी पाडले जात आहेत. तर डावखुरा सागर या ठिकाणी, तर गोलंदाज अमोल मालुसरे यांच्यासाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. तर हॅट्रिक याविषयी जर बोलायचं झालं तर मात्र आपण पाहिलं तर विकेट्स हॅट्रिक असते. 3 षटकार 3 चौकार ही हॅट्रिक म्हणली जात नाही, कारण इंग्लिश खेळाडू विकेट्स घेतल्यानंतर आपली टोपी काढून एक ट्रिक करत होते आणि त्या ट्रिक पासून हॅट्रिक बोललं जातं. धुन चोडाला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, यष्टीरक्षक चेंडू खाली होता आणि या ठिकाणी झेल सुटला जातोय. सागर याला जीवदान मिळतंय आणि एक सिंगल मिळते. वेंगळे संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आणि एक महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी मिळाला होता, तो केळगर सोळशी संघाला कुमार सेटे याच्या रूपानं. आणि मोठं दडपण होतं केळगर सोळशी संघाला. ते दडपण पहिल्या षटकामध्ये दूर केलं, आपली अडचण दूर केली
आणि एक सुटकेचा निश्वास सोडला तो केळगर सोळशी संघानं. आणि आता मात्र विनोद माजी कर्णधार आहे, अनुभव आहे, या फलंदाजाकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता ताकद आहे आणि तो फलंदाज या ठिकाणी स्ट्राईकवर सामना करेल अमोल मालुसरे यांचा. पुढचा चेंडू सुरेख चेंडू, गुडलेंथवर टाकलेला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, सिंगल डबल घेऊन स्ट्राईक रोटेट करणं, संघाचा धावफलक हलता ठेवणं गरजेचं असेल वेंगळे संघाला. 40 धावांचं लक्ष मोठं आहे, पण त्यापर्यंत पोहोचण्यासाठी महत्वपूर्ण धाव कोणती असेल तर ती सिंगल डबल आणि एखादा खराब चेंडूवर मोठा फटका खेळून धावसंख्या वाढवण्याचं काम करणं गरजेचं असेल. ते विनोद आणि सागर संगपाळ बंधू या ठिकाणी आहेत. हलक्या हाताने टाकलेला चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये फील्ड होते, तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. पुढच्या रविवारी होणारी स्पर्धा छत्रपती 11 वारसोळदेव यांच्या आयोजनातून होणारी स्पर्धेचं लॉट्स या ठिकाणी स्टेजच्या डाव्या बाजूला पाडले जात आहेत. उपस्थित कर्णधार असतील त्यांनी स्टेजच्या डाव्या बाजूला यायचंय. या ठिकाणी सन्माननीय अनिल झुनगरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय मंडळाच्या वतीनं. त्यांचं सहर्ष स्वागत. बॅटची वरची कड घेऊन जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेने भर पडते ती वेंगळे संघाच्या खात्यामध्ये. धावफलक दुहेरी आकड्यामध्ये पोहोचतोय. 10 धावा प्रति षटक, 10 धावांची आवश्यकता होती. या ठिकाणी जवळपास दुसरं षटक या ठिकाणी संपुष्टात. 4 चेंडू 10 धावा. आतापर्यंत किमान 18 धावा धाव फलकावर लावणं गरजेचं होतं वेंगळे संघासाठी. सरासरी 10 राखणं गरजेचं आहे आणि ही ताकद आहे या दोन फलंदाजांमध्ये. डावखुरा फलंदाज आहे सागर. कोपरी एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू. सकाळच्या सत्रामध्ये कोपरी या ठिकाणी आपली पहिली मॅच खेळून आपल्या गावासाठी या ठिकाणी मॅच खेळण्यासाठी आलेला हा फलंदाज नक्कीच लय मध्ये असेल आणि ती लय या ठिकाणी त्याला पकडावी लागेल. आपला पहिला विजय साजरा करावा लागेल तो सागर याला वेंगळे संघाकडून. सुरेख चेंडू, ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू, खराब क्षेत्ररक्षण. पहिली धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रनआउटची संधी आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 विकेटच्या दरम्यानची रनिंग पाहिली. चपळ 2 धावा, चोरट्या 2 धावा या ठिकाणी मिळाल्या त्या वेंगळे संघाला. धावसंख्या 12. अखेरचा निर्वाणीचा चेंडू असेल आणि या चेंडूवर नक्कीच मोठा फटका जर सरासरी राखायची असेल वेंगळे संघाला तर मोठा फटका आवश्यक आहे. डावखुरा फलंदाज आहे, क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि ती क्षमता या ठिकाणी दाखवावी लागेल. या शेवटच्या चेंडूवर अमोल मालुसरे सज्ज आहे. 10-12 पावलांचं मोठं रनअप आहे आणि अनुभव या गोलंदाजाकडे आहे. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, गुडलेंथवर टाकलेला चेंडू, टप्पा पडल्यानंतर खाली राहिलेला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते आणि धावफलक स्थिर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. उर्वरित 12 चेंडू आणि 28 धावांची 14ची सरासरी राखावी लागेल. पहिला विजय साजरा करायचा असेल वेंगळे संघाला. 2 गोलंदाजांवर तुटून पडावं लागेल, हल्ला चढवावा लागेल. 14 धावाची सरासरी राखायची आहे ती वेंगळे संघाला. KSK क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत त्रिमूर्ती क्रिकेट क्लब तोरणेवाडी निपाणी यांच्या आयोजनातून त्रिमूर्ती चषक 2024 भव्य टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय जीवगाव च्या मैदानामध्ये. आणि कालपासून आपण पाहतोय सुरेख असं आयोजन तोरणेवाडी ग्रामस्थ आणि तोरणेवाडी संघ यांच्याकडून पाहायला मिळालं आणि त्याला साथ दिली ती
आपल्या 24 संघ ज्यांनी कालपासून आपलं कौशल्य दाखवलं, तर तिसरा गोलंदाज येतोय मृणाय केळघर सोळशी संघाचा तिसरा गोलंदाज. उर्वरित 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. 14ची सरासरी राखायचे. या दोन गोलंदाजांवर हल्ले चढवावे लागतील. अखूट टप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता आणि एक सिंगल या ठिकाणी विनोद आणि वेंगळे संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. 11 चेंडू 27. आव्हान अवघड होत चाललंय ते वेंगळे संघासाठी. कुमार सारखा लय मध्ये असलेल्या फलंदाजाला पहिल्या षटकामध्ये तंबूच्या आश्रयाला पाठवल्यानंतर थोडस दडपणात या ठिकाणी वेंगळे संघ आपण पाहतोय. अक्षय मोरे वारसोळीदेव या ठिकाणी लॉट्स पडतायत. आपण कुठे असाल तर लॉट्सच्या ठिकाणी यायचंय. अक्षय मोरे वारसोळीदेव. सुरेख चेंडू, उंची कमी परंतु गती जबरदस्त आहे या गोलंदाजाकडे. मृण्मय आपल्या संघासाठी सुरेख गोलंदाजी करताना ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. सागर मात्र चकला गेला. निर्धाव चेंडूचे सांगता होते. 10 चेंडू 27 धावांचे. अवघड असं आव्हान होत चाललंय ते वेंगळे संघासाठी. दिशा भरकटली मृण्मयाची आणि दिशाहीन चेंडूची या ठिकाणी सांगता होते. पंच आमच्याकडे वळतायत. दंडित केलं गेलं मृण्मयाला आणि एक अवांतर धाव मिळते. अतिरिक्त चेंडू या ठिकाणी वेंगळे संघासाठी मिळतोय. पुढचा चेंडू मृण्मयाचा सागरसाठी. मोठा फटका. प्रयत्न चालू आहे या दोन फलंदाजांचा परंतु अपयश या ठिकाणी येते या फलंदाजाला. एक डिक्लेअर झोन मध्ये गेलेला हा चेंडू एक धाव देऊन जातोय. पुन्हा एकदा मृण्मय. पुढचा चेंडू. डावखुरा गोलंदाज. अखूट टप्प्याचा चेंडू फिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पहिला मॅक्सिमम षटकार येतोय सागर याच्या बॅट मधून. ही ताकद आहे या फलंदाजाची. डावखुरा फलंदाज म्हटलं तर गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून ओळखला जातो आणि ही क्षमता ताकद या ठिकाणी दाखवून दिली सागर यानं. आणि अशा किमान 2 प्रतिषटकामध्ये 2 फटके जर मारले तर नक्कीच आपला विजय याचा मार्ग मोकळा करू शकतो सागर आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा मृण्मय तयार होईल आणि या षटकाराबरोबरच संघाची धावसंख्येत भर पडली. धावसंख्या 21. पुढचा चेंडू. मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये स्थिरावलेला चेंडू सागर याच्या खेळीचा अंत करून जातोय. मोठा फटका खेळणं आवश्यक होतं. गरज होती. चेंडू चांगला होता परंतु लांबी कमी पडली आणि सागर माघारी परततोय. त्याची जागा घेण्यासाठी प्रशांत शेटे. शेवटचा चेंडू असेल मृण्मयाचा आणि या शेवटच्या चेंडूवर किमान 6 धावांची मोहर लावणं आवश्यक असेल ते वेंगळे संघाला. जर आपला पहिला विजयी साजरा करायचा असेल तर ही संधी निर्माण करणं गरजेचं असेल ते प्रशांत शेट्टी याला. मृण्मयाचा शेवटचा चेंडू असेल. षटकारानंतर कमबॅक केलं या गोलंदाजानं आणि जाळ्यात ओढलं सागर याला आणि मोठा फटका खेळण्याचा मोह आवरला नाही सागर याला आणि आपल्या खेळीचा अंत होतोय. सागर बॅक टू दी पेव्हिलियन. पुढचा चेंडू. मृण्मय प्रशांत शेटे. अप्रतिम चेंडू. आडव्या बॅटने खेळलेला चेंडू बॅटची वरची कड घेऊन जातोय आणि एक धाव देऊन गेला आणि धावसंख्या 22. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल. 3 खणखणीत षटकार प्रशांत याला मारावे लागतील. प्रशांत शेटे. तर या फलंदाजाविषयी बोलायचं झालं तर या फलंदाजानं 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता असताना
3 षटकार आणि 1 चौकार खेचून विजय संपादन केला होता तो गोगवे 11 संघाबरोबर तो फलंदाज या ठिकाणी स्ट्राईक वर आहे. अति क्षमता आहे, ती ताकद आहे. प्रत्येक चेंडू वर नजर ठेवून खेळला तर नक्कीच 3 षटकार हा फलंदाज खेचू शकतो. आणि गोलंदाजीसाठी अजित शिंदे या ठिकाणी वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक घेऊन आला. आपल्या संघाला पहिला विजय साजरा करून देण्यासाठी फुल टॉस चेंडू भिरकावून दिला. एक क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि गडी बाद होतोय. प्रशांत शेटे माघारी परततोय. खराब फटका. फुल टॉस चेंडू होता. षटकार ची मोहर लावणं आवश्यक होतं या चेंडूवर आणि खराब फटक्याचा बळी या ठिकाणी पडला तो प्रशांत शेटे. तिसरा बळी या ठिकाणी मिळतोय केळकर सोळशी संघाला. सुरेख गोलंदाजी अजित याची. पहिल्या चेंडूवर पहिला बळी. 18 धावा रोखण्यासाठी प्रयत्न करत होता आणि त्यात यशस्वी ठरला. मोठे फटके खेळणारा फलंदाजाला तंबूच्या आसऱ्याला पाठवलं गेलं. केएसके क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत श्री वाघजाई क्रिकेट क्लब वारसोळदेव तर डॉट चेंडूची सांगता होते. उर्वरित 4 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकार. सुरेख चेंडू ऑफस्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. असफल, अयशस्वी. मोठे फटक्यांची आवश्यकता आहे. सिंगल डबलने आपल्या संघाला विजयापर्यंत पोहोचू शकत नाही. माहीत असताना सुद्धा कट करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन लॉंग अप चे क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. तोपर्यंत 1 आणि 1च धाव. उर्वरित चेंडू असतील 2 चेंडू 17 धावा आणि निर्धाव 5वा चेंडू. अप्रतिम गोलंदाजी अजित याची. शेवटचा निर्वाणीचा चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. एकाहून एक सरस गोलंदाजी आपण पाहतोय केळकर सोळशी संघाकडून. आखूड टप्प्याचा चेंडू होता. भिरकावण्याचा प्रयत्न केला. असफल ठरला. निर्धाव चेंडू. या षटकात तब्बल 5 निर्धाव. अप्रतिम. या गोलंदाजासाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. अजित शिंदेसाठी नक्कीच टाळ्या. अखेरचं षटक होतं. निर्वाणीचं षटक होतं. 18 धावा रोखण्याचा प्रयत्न केला आणि तब्बल 5 चेंडू डॉट केले. नक्कीच चांगला गोलंदाज म्हणून नावारूपाला येताना आपण पाहतोय केळकर सोळशी संघाकडून. विजयी संघाचं हार्दिक आभार.